मित्रांनो, थरकाप उडवणारी घटना आहे। अनिकेत फड म्हणाला की आतमधले कोयते आणा आणि ह्याला कोयत्याने मारून टाकू आणि खड्ड्यात पुरून टाकू असं म्हणल्यावर आतमधून एक जण कोयता घेऊन आला। त्यावेळेस मला एक अनोळखी इस्माने लाथ मारली आणि पुढे काय घडलं मित्रांनो, अत्यंत अत्यंत भयानक अशी तुमच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना परत बीडमध्ये, परळीमध्ये, अंबाजोगाईमध्ये घडलेली आहे। मित्रांनो, खूप खूप भयानक विषय आहे। लोकांनी जगायचं कसं असा प्रश्न आज बीडमध्ये निर्माण झालेला आहे आणि गृहमंत्री यावर काही ॲक्शन करणार का? कालच पुण्यामध्ये एका तरुणीचा गळा कापण्यात आला। इतक्या सर्व लोकांसमोर गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, परंतु गृहमंत्री योग्यता नसतानाही पदाला का चिटकून बसलेले आहेत हा आज खरा प्रश्न आहे। संपूर्ण घटनाक्रम अत्यंत भयानक आहे मित्रांनो। पहा मित्रांनो, संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला FIR द्वारे सांगत आहे। FIR मध्ये काय लिहिलेलं आहे ते पहा। मी नितीन भरत साठे, वय वर्ष 35, व्यवसाय खाजगी, नोकरी, राहणार बोरखेड तालुका, जिल्हा बीड, मोबाईल नंबर डॅश डॅश डॅश, मोबाईल नंबर मी देत नाही, जात मराठा, समक्ष पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे येऊन तोंडी सांगून तक्रार देतो की मी वरील ठिकाणी माझे कुटुंबासह राहतो व कोटक महिंद्रा बँक जालना रोड बीड येथे कलेक्शनचे काम करून माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवतो। अनिकेत अशोक फड, राहणार धर्मापुरी तालुका, जिल्हा बीड, यांना कंटेनर क्रमांक MH44U2931 या गाडीवर लोन केलं होतं। त्यांनी 3 महिन्यापासून बँकेचा हप्ता भरला नाही, म्हणून मी व माझ्या बँकेचे मॅनेजर यांना वारंवार फोन करत होतो, परंतु अनिकेत फड हे फोन उचलत नव्हते। म्हणून बँकेचे मॅनेजर दिनेश दिवटे यांनी मला फड यांच्या घरी जा व पाहून ये की ते फोन का उचलत नाहीत, कस्टमर आजारी आहे का काय ते पाहून या असं विचारलं। दिनांक 6/1/2025 रोजी दुपारी 1:45 वाजता सुमारास मी धर्मापुरी येथे अनिकेत अशोक फड यांच्या घरी गेलो व त्यांच्या घरातील एक अनोळखी महिला यांना विचारले की फड सर घरी आहेत का? त्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही कोण आहात? मी त्यांना म्हणालो की मी कोटक बँकेतून आलो आहे। असं म्हणल्यानंतर त्यांनी अनिकेत फड यांना फोन लावला व त्यांनी सांगितलं की अनिकेत सर हे अंबाजोगाई येथे आहेत। त्यावर मी त्यांना म्हणालो की मला पण अंबाजोगाईला जायचं आहे, त्यांची व माझी भेट होईल का? त्यावर त्या म्हणाल्या की अनिकेत फड यांना फोन लावला नव्हता, दुसऱ्याला लावला होता, त्यांचा फोन बंद आहे, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येतील। त्यामुळे मी त्यांच्या घरातून बाहेर गेलो, त्यावेळेस तेथे 2 अनोळखी इसम आले व ते मला म्हणाले की तुला अनिकेत सरांनी बोलावलं आहे, म्हणून मी माझी मोटरसायकल अनिकेत हॉटेलच्या समोर उभा केली व आत गेलो। त्यावेळेस त्यांनी मला आत रूम मध्ये नेलं आणि विचारलं की कुठून आहेस? त्यावर मी म्हणालो की मी अंबाजोगाईचा। ते म्हणाले की नाव काय? मी म्हणालो नितीन साठे। असे म्हणताच त्यावर माझ्या बाजूला उभे असलेल्या 3 अनोळखी इस्मांनी मला काठ्याने मारण्यास सुरुवात केली। त्यानंतर अनिकेत फड याने देखील मला डोक्यात, पाठीत, पायावर काठीने मारहाण केली व अनिकेत फड म्हणाले की आतमधला कोयता आणा, ह्याला कोयत्याने मारून टाकू व खड्ड्यात पुरून टाकू। असं म्हणल्यावर आतमधून एक जण कोयता घेऊन आला। त्यावेळेस मला एका अनोळखी इस्माने लाथ मारली व मी दरवाजाजवळ खाली पडलो व मी येथून पळून आलो व अंबाजोगाई येथे रोडने माझ्या मोटारसायकलवर जात असताना भगवान बाबा चौक अंबाजोगाई येथे निळ्या रंगाची 4 व्हीलर गाडी माझा पाठलाग करत असल्याने मी माझ्या ऑफिसमधील सहकारी अमोल गीते यांना फोन केला। त्यावेळेस त्या गाडीने मला रोडच्या साईडला दाबलं। त्यावेळेस अमोल गीते यांनी मला सांगितलं की तुम्ही मधल्या रस्त्याने जा असं सांगितलं। त्यानंतर मी माझे मित्र दीपक शिंदे यांचे अंबाजोगाई येथील देवीच्या मंदिराजवळील ऑफिसमध्ये गेलो व त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर मी माझ्या मोटारसायकलने बीड येथे येऊन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गेलो व तेथून मेडिकल तपासणीचे पत्र घेऊन मी सरकारी दवाखाना बीड येथे उपचार घेऊन माझ्या घरी गेलो। आज माझे बँकेचे मॅनेजर दिनेश दिवटे यांच्याशी चर्चा करून मी आज रात्री पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे येऊन अनिकेत फड, राहणार धर्मापुरी तालुका, जिल्हा बीड व इतर अनोळखी 3 नावगाव माहीत नाही
यांच्या विरुद्ध तक्रार देत आहे. ही फिर्याद दिली माझे सांगण्याप्रमाणे संगणकावर टंकलिखित केले असून मी वाचून पाहिली, ती माझी सांगण्याप्रमाणे खरी व बरोबर आहे. मित्रांनो, अत्यंत भयंकर घटना आहे. नाव विचारताच मित्रांनो मारहाण सुरू, कोयता आणा, पुरून टाका, अशा पद्धतीच्या घटना जर बीडमध्ये जर घडत असतील, घडणार असतील आणि वारंवार घडणार असतील तर लोकांनी जगायचं कसं मित्रांनो, हा प्रश्न आज बीडमध्ये निर्माण झालेला आहे. हा प्रश्न केवळ बीडपुरता मर्यादित नाही. याच्या अगोदर सुद्धा गेवराईमध्ये अशी घटना झालेली आहे. याच्या अगोदर सुद्धा लातूरमध्ये अशा घटना झालेल्या आहेत. कालच पुण्यामध्ये मित्रांनो एका तरुणीचा गळा चिरण्यात आला. म्हणजे मित्रांनो येथे कोठेही जातीपातीचा कसलाही धर्माचा कसलाही अँगल नाही. या अँगलने कोणत्याही घटनेकडे पाहू नका. येथे प्रशासनाकडून, गृहमंत्र्याकडून, पोलीस यंत्रणाकडून गुन्हेगारांना अभय दिलं जात आहे का? एक अभय देणारी राजकीय यंत्रणा संपूर्ण राज्यामध्ये उभा राहिलेली आहे का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. आणि हे सगळीकडे घडत आहे. कोणत्याही एका तालुक्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेला हा विषय नाही. हे सगळीकडे घडत आहे. त्यामुळे हे अत्यंत भयानक आहे. याच्याही पेक्षा अजून एक भयानक घटना घडलेली आहे, ती तुम्हाला उद्या सांगतो. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.